ठाकरेंचा आणखीन एक आमदार शिंदेंच्या गळाला लागलाय का अशी चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये गुप्त बैठक झाली आहे। आमदार कोण नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। शिंदेंसोबत काम करण्याची आमदारांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाची शक्यता आहे, मात्र नेमका हा आमदार कोण आहे याचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र आणखीन एक आमदार गळाला लागल्याची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। हा आमदार नेमका कोण यांचं नाव समोर आलेलं नाहीये। ठाकरेंचा आणखीन एक आमदार शिंदेंच्या गळाला लागलाय का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। गुप्त बैठक सुद्धा झाल्याचं समजतंय। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, आणखीन एक आमदार शिंदेंच्या गळाला लागलेला आहे ठाकरेंचा, नेमका आमदार कोण नाव समजू शकलेलं नाही, मात्र गुप्त बैठकीत काय चर्चा झाली आहे, काही माहिती मिळतेय? तृप्ती, अगदी बरोबर आहे। ठाकरे गटाचा आणखीन एक आमदार जे आहे ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या गाळ्याला लागलंय की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली। आणि या चर्चेचं कारण असं आहे कारण वर्षा निवासस्थानी आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये या आमदाराची जी आहे 2 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झालेली आहे। हे आमदार नेमके कोण आहेत यांचं नाव जरी गुलदस्त्यात असलं तरी या चर्चांना उधाण आलेलं आहे की ठाकरे गटाचे ज्या आमदार ज्यांच्यावरती ईडी, सीबीआय किंवा आयटीची रेड पडलेली आहे, जे ईडी, सीबीआय, आयटीच्या रडारवरती आहेत, अशाच पैकी एक आमदार जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये लवकरच पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। कारण आपण बघतो की काँग्रेसमध्ये आपण बघितलं की 48 वर्ष बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमध्ये काम केलं आणि आता तेच बाबा सिद्दीकी जे आहेत त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्याच्या आधी राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीच जे आहेत ठाकरे गटाचा एक आमदार पुन्हा एकदा शिवसेनेच्या गाळ्याला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या आमदारांची संख्या जी आहे ती 41 वरून 42 होण्याची शक्यता आहे आणि ठाकरे गटाचे जे 15 आमदार आहेत त्यांच्यावरून 14 होण्याची शक्यता आहे। मात्र असंही म्हटलं जातंय की ठाकरे गटाचे आणखीन 1-2 आमदार, कारण एक आमदार ज्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करेल त्यानंतर आणखीन 2 आमदार जे आहेत जे ईडी, सीबीआयच्या रडारवरती आहेत ते सुद्धा पक्ष ठाकरे यांचा पक्ष सोडून इतर कोणत्या तरी गटामध्ये जाण्याची शक्यता आहे। तृप्ती, निश्चित ज्योत्स्ना, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर ही महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय, ठाकरेंचा आणखीन एक आमदार शिंदेंच्या गळाला लागण्याची चर्चा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।